राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण खबर. आरसीसीने आयोजित स्कॉलरशिप परीक्षा यशस्वीरित्या संपन्न झाली. प्राध्यापक शिवराज माटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा 14 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 50 पेक्षा अधिक केंद्रावर एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेत 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना 90% पर्यंत स्कॉलरशिप, स्पेशल बॅच मध्ये प्रवेश आणि फी सवलत दिली जाणार आहे. 90 मिनिटांची 400 गुणांची वास्तुनिष्ठ परीक्षा पीसीबी व पीसीएम अभ्यासक्रमावर आधारित होती. परीक्षेतील प्रत्येक शाखेतील टॉप 60 विद्यार्थ्यांसाठी एम्स बॅच, अर्जुना, सुपर फोटॉन आणि IIT JEE ऍडव्हान्स बॅचची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थी व पालकांनी शिस्तबद्ध नियोजन व व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नीट, JEE आणि CET ची ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी ठरत आहे. महाराष्ट्र T24 करिता सलीम शेख, लातूर. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. RCC सेट एक्झाम जे विद्यार्थी सध्या 10वी मध्ये शिकत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना फ्युचर मध्ये टॉप डॉक्टर बनायचंय, टॉप इंजिनियर बनायचंय, सायन्स घेण्याचा विचार आहे, अशा विद्यार्थ्यांचे RCC आम्ही सेट एक्झाम आज 14 डिसेंबर रोजी कंडक्ट करत आहोत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 40 सेंटरवर ही एक्झाम आहे. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी एवढा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आभार मानतो. मला असं वाटतंय प्रतिसाद देण्याचं मेन कारण, मला असं वाटतंय, माझं वैयक्तिक मत, की कारण नीट 2025 मध्ये, JEE 2025 मध्ये एवढा पेपर टफ असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये RCC लातूर सर्व ब्रांचेस टॉप रिझल्ट दिलाय. त्याचा ह्या फलित म्हणून आज एवढा उदंड प्रतिसाद आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त, इतका जास्त आणि टॉप पालकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. नक्कीच असा परफॉर्मन्स पाहून आणखी खूप म्हणजे प्रेरणा मिळते, आणखी खूप चांगलं कार्य करण्याची उमेद मिळते, मला असं वाटतंय. माझं नाव वैभवी अवताडे आहे. मी लातूर मध्ये राहते. मी केशराज शाळेतून आले आहे. या पेपर मध्ये मला म्हणजे खूप चांगला अनुभव आला. या पेपरची जी डिफिकल्टी लेवल होती, त्यामुळे मला माझं स्टँडर्ड कळालं की मला म्हणजे किती अभ्यास करण्याची आणखी गरज आहे. 10वीचा म्हणजे पेपर झाल्यानंतर बोर्डाची मी नक्कीच इथे याचा खूप प्रयत्न करेन. मी किल्लारी येथून आलेलो आहे सर. शिवाजी घोगरे. मी स्वतः मोठेगावचा विद्यार्थी आहे. किल्लारीमध्ये मी 8वी ते 10वी क्लासेस घेतोय. त्या माध्यमातून इथं मला ऑलरेडी सरांचं टीचिंग जे आहे, जिथलं जे ज्ञान मिळतं त्याची अनुभूती अगोदरच आहे. त्याच्यामुळे मी माझे काही 50 विद्यार्थी या ठिकाणी मी घेऊन आलो नाही. RCC मध्ये मला विषय असं वाटतं की सर, मी स्वतः विद्यार्थी राहिल्यामुळं सातत्यानं जे त्याच्या सर्वकष गुणांवरती महाराष्ट्रभर सगळीकडे ट्युशन्स घेतले जातात आणि ट्युशनची क्रेज आहे 11-12 साठी. डॉक्टर, इंजिनियर व्हायचं असेल तर. पण एवढ्या 26 वर्षापासून आपली RCC आणि मोटेगावकर सर खंबीरपणे टिकून आहे. याचं एकच कारण आहे, हे इन्स्टिट्यूट कुण्या राजकारणी लोकांचं नाहीये. हे इन्स्टिट्यूट व्यवसायाच्या दृष्टीने तयार झालेलं नाही. स्वतः मोटेगावकर सर सायकलवर जाऊन ट्युशन सुरू केलेलं आहे त्यांना पहिल्या वर्षी, आणि आता प्रत्येक ट्युशनच्या बॅचची सुरुवातच पांडुरंगाच्या नावाने होते. आणि जो स्वतः आजपर्यंत विद्यार्थी म्हणून 2.5 तास त्यांच्या विषयाचा अभ्यास करतो, आणि त्यांच्यासारखीच सगळी डायमंड्स फॅकल्टीज त्यांनी कलेक्ट केलेली आहेत. म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांच्या 50% तर त्यांच्या नोट्स मध्ये आपला खर्च होतो, आणि बाकीचे 25% फॅकल्टीमध्ये खर्च होतो. हे আপনার হনো কামত লাগাও আজই কল করক 1-800-313-1212